झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडियाच्या या विजयात सर्वांना एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे सचिन तेंडुलकरचा फ्लॉप शो। टेस्टमध्ये सेंचुरी विना सचिन 38 इनिंग खेळलाय आणि सर्वांना ही शक्यताही व्यक्त केली होती की खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या सचिन तेंडुलकरनं मायभूमीतली ही अखेरची टेस्ट खेळली आहे। या परिस्थितीकडे पाहून सर्वांना एकच प्रश्न सतावतोय की दिल्लीत खेळलेली टेस्ट ही सचिन तेंडुलकरची भारतातील अखेरची टेस्ट होती का? बहुत बड़ी अपील सचिन के खिलाफ, पहली भी इसी ने आउट किया और दोबारा यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सचिन पुन्हा आपल्या बॅटनं आग उकेल असंच सर्वांना वाटत होतं। प्रत्यक्षात मात्र सचिनच्या बॅटची धार बोथट झालेली दिसली। दिल्ली टेस्ट करता सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरनंही विशेष उपस्थिती लावलेली होती। तेव्हा अशीही शक्यता वर्तवली गेली की सचिन आता दिल्ली टेस्ट नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा करणार। मात्र सचिनला जोरदार कमबॅक करण्याचा आत्मविश्वास आहे। 4 टेस्टच्या 7 इनिंगमध्ये सचिननं 32च्या सरासरीनं 192 रन्स केले, ज्यात केवळ एका हाफ सेंचुरीचा समावेश आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजमध्ये सचिन सेंचुरी झळकावण्यामध्ये अपयशी ठरला। सचिनला शेवटची टेस्ट सेंचुरी झळकावून बराच काळ लोटलाय। गेल्या 38 इनिंगमध्ये सचिनच्या नावे एकही टेस्ट सेंचुरी नाहीये। त्यानं अखेरची सेंचुरी जानेवारी 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झळकावलेली होती। या वर्षाच्या अखेरीस टीम इंडिया पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती जाणार आहे। त्यावेळी सचिनचं वय असणार आहे 40 वर्ष। सचिननं भारतीय क्रिकेटमध्ये बहुमूल्य योगदान दिलेलं आहे। कोटी फॅन्स सचिनला मैदानात खेळताना पाहण्यास आतुर असतात। मात्र सध्याचा सचिनचा फॉर्म आणि त्याचं वाढतं वय याची सांगड तो स्वतःशी कशी घालणार हा प्रश्न फॅन्सना सतावतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।